चिंतन आहे. अल्प आयुष्य आहे. अल्प आयुष्य मानव देह, शतक निले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी ते उरले पाहेगा. कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य आहे. या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपलं अर्ध आयुष्य झोपण्यात जाणार आहे. खरंय का? कुठे बरं झोपण्यात गेलंय तर गेलंय, नेमन पण गेलं नाही. काही काही लोकांना झोपावं कसं याचे क्लास लावण्याची गरज आहे. कळतंय का मी काय बोलतोय? महाराज काही काही झोप मा भीमकाडी देतच आपण दे. बरं उग ज्ञान मेंढू सारखे पडलेले राहतात, अशी घोरतात. अरे बाबा जरासं व्यवस्थित झोप. 50 वर्षाचं आयुष्य झोपेत चाललं. झोपतात बरं तसे लोक. मी एका ठिकाणी गेलो बा, मला असं वाटलं मी सकाळी आस्थान्याला जातच नाही. इथंच 10व आणि 13व होतं काय. कसा तरी भीत झोपलो मी. असे लोक झोपतात. हा उग पडलेले राहतात, नुसते खातात आणि नुसते झोपतात. काय केलं जन्माला येऊन हे मी नाही सांगत. मनुष्याचा देह मिळाला ना तर झोपू नको, जागाव. उठा जागेवारी आता, स्मरण करा पंढरीनाथा. अरे जागाव. नुसतं झोपण्यात आणि खाण्यात तुझा देह चालला म्हटले. कबीर महाराज एक सुंदर प्रमाण देतात, ऐका. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, औट हात का मानव देह ईश्वर ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया रे. अरे बाबा 3.5 हाताचा देह तुला या कलियुगामध्ये मिळालाय. नुसता खाण्यात आणि झोपण्यात वाया घालू नको. लोक खातात व नुसतं जन्माला आल्यानंतर नुसते खातात. मावशी काही काही तर असे खातात ना, कुणाच्या घरी पाहुणे घेऊन जायच्या सुद्धा लायकीचे राहतात. एवढे खातात. नुसता उचल गोळा आणि दाब नळा, उचल गोळा दाब नळा, नुसते खातात. मला सांगा, खाण्यासाठी जगावं की जगण्यासाठी खावं बाबा? खाण्यासाठी? महाराज माणसाने जगण्यासाठी खावं. आपण पंक्तीत बसलो ना, काही काही म्हणतात सावकाश जेवा. हाव बहादर सावकाश म्हणजे एवढा सावकाश जेवस, चारी बाजू एकदम टाईट करतो तो अशा फुल. काही काहींचे हे महाराज नेहरू आहेत का, याचे खिसे फाटले एवढे जेवतात बुवा, एवढे जेवतात. महाराज अशी खादाड काय जन्माला येऊन उपयोग. एक खादाड होता, आठवलं म्हणून सांगतो, विनोदाचा भाग नाही. एका जणाने सुंदर असा बंगला बांधला आणि त्या बंगल्याच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने त्याने पंगत केली. पंगत कुणासाठी? ज्यांना पत्रिका आहे त्यांनाच जेवण आहे. ठराविक लोकांच्या पत्रिका, जेवढ्या पत्रिका तेवढाच स्वयंपाक. आणि एक जणाच्या खिशातून ती पत्रिका बरोबर भवानी मातेच्या मंदिरासमोर पडली आणि एका खादाडाला सापडली. बघा तवाला त्याने पत्रिका काढली. हो बापरे, नवा गाम दिंडोरी. वास्तुशांतीचा दिवस आला, ठरलेली वेळ आणि पंगत बसणार त्याच्याची 5 मिनिटांनी हजर. पूजाविधी झाली, पहिल्याच पंक्तीला बसला. कोण? खादाड. पहिली पंगत झाली, दुसरी झाली. वाढणारे हुशार होते ते नवागाम मधले. आपलं नवागामच आहे ना.
चुकलं तर सांगितलं जा भाऊ. ते घर मालकाकडे गेले आणि घर मालकाला म्हटले नाना तो जो बसलेला आहे कोपऱ्यामध्ये तो तुमचा कुणी नातेवाईक आहे का हो?" म्हणे. म्हणे तो का? म्हणे नाही. म्हणे नातेवाईकचा कोणी मित्र मंडळीतला? म्हणे नाही. म्हणे काय झालं? म्हणे त्याला आवडलं. म्हणे का बरं? तो अजून एक पंगत जरी जेवला तरी तुमचे 25 पाहुणे तरी उपाशी जातील म्हणे. मग ते घर मालक आणि ते वाढणारे गेले. त्याच चालू आहे लाभारे आणि बरकत रे. ते मालक म्हणला भाऊ म्हणे काय? म्हणे झाय नाही का? हो नाना आते तर सुरुवात आहे म्हणे मुलीवाले. हो बापरे, चौथी पंगत सुरुवात. अरे आवर ना. ते म्हटलं जमणार नाही. कुणाला म्हणतो? मालकाला. अरे आवर बाबा. नाही नाही जमणार नाही. पत्रिका आहे माझ्याजवळ. काय आहे म्हणे? पत्रिका आहे माझ्याजवळ. पत्रिका. अरे हो बाबा, ज्यांना पत्रिका आहे तेच जेवायला आहे. नाही नाही तुम्ही पत्रिकेत सरळ म्हटलेलं आहे. म्हणे काय म्हटलं आहे पत्रिकेमध्ये? तुम्ही पत्रिकेत म्हटलं आहे 10 ते 4 भोजन. कळा का तुमले? काजू म्हणतोस माले? ट्रेन चालू होतो हे कळेल तुम्हाला बाबा. मग कबीर महाराज म्हणतात खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया रे. चित्ती एक चित्त म्हणजे एकरूप होणं आणि एकरूप होऊन त्याचं चिंतन करणं. त्यावेळेस तुम्हाला तो देव भेटेल. ऐका, पहिलं उदाहरण दिलं तुम्हाला आईचं. कुणाचं दिलं? आई आपल्या बाळाशी एकरूप असते. ती कुठल्याही आपल्या जीवाची पर्वा करत नाही. शिवबांना कळालं कोण होती ती माता. बोलवलं. तिने हात जोडून शिवबांना म्हणते राजे माफ करा. मी गडावरचा नियम तोडला नसता पण माझ्या बाळाला एक रूप आहे. मी प्राणाची कुठलाही विचार केला नाही. माझ्या बाळासाठी शिवा म्हटले आई साहेब माफी मागू नका. तुम्ही फक्त गड कुठून उतरल्या एवढी जागा दाखवा. ज्या वेळेस ती आई गडाची जागा दाखवायला जाते बर का महाराज, चक्कर येऊन खाली पडते. ती जी आई रात्रीचा गड उतरते आणि दिवसा जागा पाहते तर ती चक्कर येऊन मूर्छित होऊन पडते. मग ते रात्रीचं उतरण्याचं सामर्थ्य कुणाचं होतं माहिती का? एकरूपतेचं होतं. मग तुकोबाराय म्हणतात ते तसं जर आपण देवाशी एकरूप राहिलो तर तो देव आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. अजून एकरूप कसं राहावं? वाट पाहे मेघा बिंदू नेगे चातक सरिता सिंधू. चातक नावाचा पक्षी असा आहे, प्राण गेला तरी चालेल, तो आभाळातल्या ढगामध्ये जे पाण्याचे थेंब राहतात त्यांच्याशी एकरूप राहतो. किती पाणी आहे पृथ्वीवर? 71% पाणी आहे. पण चोच लावत नाही, प्राणाचा त्याग करतो. कारण तो कुणाशी एकरूप आहे? पाण्याच्या थेंबाशी, ढगातल्या, जमिनीवरच्या नाही. तसं देवाशी तुम्ही एकरूप राहायला पाहिजे. तोची द्यावा एक चित्ती. एक चित्त तुम्हाला सांगतोय. जीवनाविन मच्छ धेनू लागी जैसे वत्स. जीवन म्हणजे जीवन नावना पोरगाने बरं. जीवन म्हणजे पाणी. जीवन म्हणजे मत्स्य म्हणजे मासा. माशाला पाण्यातून बाहेर काढा, तो तुमचा भंडारा खाऊनच जाईल की नाही बरं परवाचा? अरे लगेच प्राणाचा त्याग करेल. कारण तो मासा कुणाशी एकरूप आहे? पाण्याशी. जसा पाण्याशी मासा एकरूप आहे तसं तुकोबाराय म्हणतात तुझं चिंतन आम्ही तोची द्यावा एक चित्ती. एक चित्त देवाला राहायचं आहे. अजून एक उदाहरण देतो. कृपणाचे धन लोभ्या लागी जैसे मन. कृपण मनुष्य सुद्धा एकरूप राहतो पण कुणाशी? कळतंय का? धनाशी, पैशाशी एवढा एकरूप राहतो, एवढा कंजूस राहतो. माय बाप पैसा सुटत नाही त्याच्याकडून. एवढा एकरूप पैशासाठी काय करेल आणि कोणाचा गळा दाबेल सांगताच येत नाही ना.
एवढे पैशाची एक पैसा सुटत नाही, एवढे कृपण राहतात काही काही लोक. एक कृपण पंढरपूरला गेला. कुठे गेला? मग पंढरपूरला चंद्रभागेमध्ये स्नान केलं कोणी? त्या कृपणाने. आणि काठावर आला. काठावर ते वासुदेव राहतात बघा. वासुदेवाला ओ वासुदेवाला, हरिनामाच्या गजराला वासुदेवाला हो वासुदेवाला. मग आपण खिशात हात घालतो, काहीतरी 1-2 रुपये 5 रुपये 10 रुपये देतो. पण या कृपणच्या खिशात हात घातला त्याने, सगळ्या 10 आणि 20 नोटा होत्या, $1 काही नव्हता. तो म्हणे बाबा तुम्हाला द्यायला मला 1 रुपया नाही म्हणे, माझ्याकडे सुटेच नाही. एक काम करा, मी पंढरपूरला लई लांबून आलो म्हणे, उदना महाराज नवागाम. एक काम करा, दिवाळी आली ना सुरतला या, माझा तुमचा 1 रुपया घेऊन जा. वासुदेव म्हटलं ठीक आहे बुवा. दिवाळीचे दिवस आले. वासुदेवाला आठवण झाली. कशाची? वासुदेव आले ना नवागाम मध्ये. वासुदेव नव्हते ते, भगवंत. नवागाम मध्ये आल्यानंतर ज्याने 1 रुपया वासुदेवाला कबूल केला त्याचं घर बरोबर चौकातच होत. वासुदेवाला पाहिलं होते, महाराज वासुदेव. कळालं त्याला कशासाठी आले वासुदेव. म्हणे वासुदेव 1 रुपया घ्यायला आला. म्हटले जसा चौकातल्या घरातून घरात शिरला आणि बायकोला म्हणला, म्हणे हाय पाय तू पुढे काहीच विचारू नको, घरमा जाईन एक गोदडी लई. म्हणे गोदडी आणली. म्हणे एक काम कर, मी वसरी मा झोपस म्हणा, अंगवरती गोदडी टाकीले बोंबलाले सुरुवात कर. म्हणे हो बापरे. मायबाप ती त्याचीच बायको बर का महाराज. तिने बी आणली गोदडी, लागली बोंबलायला. बरे होते, मला नाही रडताय असते पण ऐकली. काही काही लई जोडीला जोडा जमून जातो बरोबर, भाग्यवान राहतात ते. जोडीला जोडा जमला तर अजिबात खालवर नाही. जसं नवराने सांग तसं बाईने ऐक. आणि केली ना रडायला सुरुवात. शेजारचे गोळा झाले, चौकातले आले, वासुदेव आले. म्हटले बापरे, ज्याच्याकडे 1 रुपया घ्यायचा तोच राहिला नाही. पाहता पाहता सगळं उदना गोळा होईल. आता काही खरं नाही. आता त्या माऊलीने जी गोदडी त्याच्या अंगावर टाकली, त्या गोदडीला एक बारीक छिद्र होत. आणि त्या छिद्र्यातून तो पाहू लागला. कुणाला? वासुदेवाला. हो बापरे. वासुदेव तर समोरच येईल. त्याला असं वाटलं रड बोंबलण्याचा आवाज गेला, मरण्याचा निरोप गेला तर वासुदेव निघून जातील. वासुदेव म्हणे एक काम करू, आता एवढा लांब हीच लागून येले आकाडी लावा शकत आवाज. वासुदेव ते पाहता पाहता सगळे नातेवाईक आले, अंगावरची गोदडी काढली. जाऊ द्या म्हणे, आता उचला. आणि मायबाप आंघोळीची वेळ झाली, आंघोळीला उभं करतात ना असं, 4 दोन इकडे 4 दोन इकडे, वाकडी मान करू पाहू राहिला. आता याने कसंही पाहिलं तरी वासुदेवाने पक्की गाड बांधली, याचा कार्यक्रम करूनच जायचा म्हटले. उचलला, तिरडीवर ठेवला, सुतळ्यांनी पक्का बांधला, तरी ऊ नाही चू नाही. त्याला माहिती होतं ऊ काय म्हणजे 1 रुपयाचं, चूक आहे म्हणजे भाडं पण दिलं पडी वासुदेवने. उचलला मायबाप, ती अंत्ययात्रा चालली. तो वाकडी मान करी करी पावा लागणार. कोणाला? लोक म्हणे भाऊ यांनी मान गच्च पकड रे, अहो चालना चालना 4-5 लईच यांनी मान हालू नको देऊ. मायबाप तिथं नेलं, त्या शय्येवर ठेवलं, लाकडं वरून टाकले, त्या फटीतून तेच पाहतोय. आता याने किती पाहिलं तरी शेवटी पेटवण्याची वेळ आली आणि दया आली वासुदेवाला. वासुदेव म्हटले भाऊ पुन्हा 1 रुपया तुलेच आकाडी लाव, देऊ नको माले. पाहता काय उठून बसला, हाय उदनामध्ये सुटून जाऊ.
सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, कृपणाचे धन लोभ्या लागी जैसे मन, तुका म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण. जसा कृपण मनुष्य धनासाठी जीव द्यायला तयार आहे, एकरूप आहे, तसं तुकोबाराय म्हणतात तुझं चिंतन आम्ही एकरूपतेने करत आहोत. अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि उठता बसता हरी बोला. तुकोबाराय म्हणतात त्याच्याशी जर एक चित्त व्हायचं असेल तर देवाविषयीच बोलावं लागेल. तुम्ही एकमेकांना जरी भेटलात तरी त्याच बोला. तुकोबाराय म्हणतात मला लोक जरी भेटले मी लोकांशी एकच बोलतो, ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. पंढरीचा राणा मनामध्ये त्याचं चिंतन करावं. कुणाशी बोलले तुकोबाराय? लोकांशी बोलले. कुणाविषयी बोलले? देवाविषयी बोलले. म्हणून एकरूप झाले. तुम्ही आणि आपण एकामेकांना भेटतो काय बोलतो, भाऊ बरं आहे का तुन, बायका पोर बंगला गाड्या कपाशीले बोंड आहेत का तुना, का बिगर बोंडच उभी आहे, हे बोलतो आपण लोकांशी. का लाल्या पडी गया भाव नाही, कांदास्वर रोगी लागणार. तुमनं काय आटे बोलणं, भाऊ तू कोणती सूत गिरणी माई, कुठे चालला, कोणत्या कंपनीत आहे, हेच बोलता की नाही. पगार कितला, घर स्वतः नाही का, तुम्ही हेच बोलणार लोकांशी. देवाविषयी बोलणार तो सप्ताह जाऊ द्या आणि त्या आयोग जे जगवितता जाऊ द्या. देवाशी तुम्हाला काही घेणं देणं नाही. अरे देवाविषयी बोला एकमेकांशी. जुने लोक एकमेकांना भेटले तरी म्हणायचे राम राम, तुम्ही म्हणतात लांब लांब. असं नका करू, देवाविषयी बोला. तुकोबाराय स्वतःच्या पत्नीशी जरी बोलले तरी देवाविषयी बोलले, म्हणून एक खूप झाले. तुकोबाराय म्हणतात पत्नीला, देव पहावया करी ओ सायास, नगरिये आस नाशिवंत आगळे. या नाशिवंत शरीराची आस करू नको, देव कसा भेटेल ते पहा. कुणाशी बोलले? पत्नीशी. ज्यांचे ज्यांचे लग्न झालेले खरं सांगा, तुम्ही तुमच्या बायकोशी, आता बायको आहे का म्हणून द्या, बायकोशी देवाविषयी बोलता का बरं? काय बोलता तुम्ही बायकोशी? खरं सांगा. ते म्हणतात तुना बापनी काय दिलं, वो बापे काय दिलं. भाऊ तू या वारामा सापडायला पाहिजे होता, तवळ तुळे कळत काय दिलं. अवघड आहे. काय दिन असं म्हणूच नका. तुम्हाला डोकाले तांदूळात झटका पडी घ्यात ना तुम्ही बाकी व्हाल. अवघड आहे. आमनं कीर्तन कमी पुरी झामलाच आम्ही फिरे राहिलो. महाराज खोटं नाही बरं, भयानक परिस्थिती. जो तो म्हणतो महाराज सगळं सगळं मग का बरं इथला वाकडा वेळ. महाराज हे बाबा आमंदाला बसले. आव सगळे कुंडल्या मधून राहिले लोक, गुंजरी नाही पडले तरी बळजबरी पाडून राहिले, पोरीच नाही. हा आम्ही सांगतो भाऊ आमनाच गाव मग 2 ट्रकावरती जेवढा आहे त्यांना हिमालयामध्ये स्पेअर कुठवर आम्ही जागा शोधून राहिलो. तुमना सोन्याना कथा दिवा लावता आम्ही. एक काम कर, तिले फुगा लिही दे, एक हवा भरानं मशीन जी दे,
पण फुगाळ भाऊ चाल दे भाऊ. हसू नका, चेष्टेचा विषय नाही. याला कारणीभूत तुम्हीच. तपास. स्वतः तुम्ही याला जबाबदार आहात. त्याला समाज जबाबदार नाही, त्याला समाज प्रबोधन करणारे कीर्तनकार जबाबदार नाही. तुम्हीच तुम्हाला भालदेवले तिरसूळ चोपडी देऊन आंघोळी. असो, मला त्या विषयाकडे जायचं नाही, मला वेळ कमी भेटला. पत्नीशी बोलताना ज्यांना आहे ते बरं, देवाविषयी बोला. माय बाप पत्नीशी बी तुकोबाराय देवाविषयी बोलले. पूर्वी मर्यादा असायच्या. पती आणि पत्नीशी बोलणं म्हणजे अवघड काम राहायचं, कुटुंब पद्धत राहायची. आता इथे काही जुने लोक नाही दिसत नाही एवढा, जे 70, 75, 80 वयाचे लोक असतील ना, इथे ऐकत असतील कीर्तन, त्यांना विचारा. ते बाबाने हात वरती केला. मायबाप लग्न झाल्यानंतर 6-6 महिने, वर्ष बोलायची ताकद नव्हती पती आणि पत्नीची. होती का? नाही होती बाबा. बोलायचं तर जाऊ द्या, काळी करेल जे का गोरी करेल तेही पाहायला भेटायचं. एवढ्या मर्यादा असायच्या. आणि वर्ष 2 वर्षात तर पायीच घेतो. ओ बापरे भाऊ, ओ बापरे बी करू नको. जी गाव पडेल चालू दे आता संसार. हसण्याचा विषय नाही. पत्नीशी बोलताना देवाविषयी मला संस्कार शिकवायचे आहे. पूर्वी संस्कार असायचे, आता काय बोलतील त्यांना नियमच नाही. हे आम्हाला प्रबोधनाच्या याच्यातून सांगावं लागतंय. परिस्थिती भयानक आहे. पेपर वाचा. ते लग्न जमवल्यानंतर, तो कार्यक्रम जमल्यानंतर कोणता राहतो तिकडे मराठवाड्यामध्ये कुंकुटिळा म्हणतात त्याला. जमलं बा मुलाचं आणि मुलीचं, बरं का बाबा. याला काय म्हणतात? हे विनोद आहे. गोटा नारळ माहितीये, पण गोटा काय माहिती का? अहो गोटा कोणता बाबा? तुम्ही नसे का पंचांग गोटा? गोटा म्हणजे तोच गोटा जेले रंग चोपडांच्या आधी. भाऊ हाय नारळ आणि आते तुले चोपडाले आटे पुढे. चोपडा म्हणजे आपलं चोपडा नाही बरं. ते कुंकुटिळा होतो. मी लय ग्रंथ पाहिले, लय पुस्तकं वाचले, पण मला अजून सापडलं नाही की मुलाने मुलीस मोबाईल गिफ्ट म्हणून द्यावा. मोबाईल देता का तुमच्याकडे? कोणी 30,000 ना, कोणी 50,000 ना, कोणा 1,00,000 1,50,000 ना आयफोन. महाराज ते काय बोलतात त्याच्यामध्ये? लग्न लागायचं दूरच, 8 दिवस ना खेळतो. मुले लोकांचे लग्न आधीच लागण्याच्या आधी. असं नका करू. हे तुमच्या मनामध्ये संशय वृत्ती आहे. रेकॉर्डिंग चालू करून देतात, म्हणलं जमलेले लग्न मोडतात. ही वस्तू चांगली नाही. असो, हा बोध घ्या बघ कीर्तनातून. नका असं करू. एक नवीनच जोडपं होतं, तुम्हाला माहिती असेल पण सांगतो. मला सहज ऐकू आलं, मी पण ऐकलंय. ते म्हणे तेरे लिए चांद तारे तोड के लावूंगा. कुणाशी बोलतोय तो? त्या नवीन जोडपती नवीन मुलीशी. एवढा त्याचा जीव असतो. काय बोलतो? तेरे लिए चांद तारे तोड के लावूंगा, असं बोलणं त्यांचं. मला खरं सांगा, विचार करा, याने जर चांद आणि तारे तोडून आणले, मग त्या सूर्याच्या भोवती याचा आजा फिरेल का तिचा आजा फिरेल? कमालाची भाऊ.
पत्नीशी बोलताना देवाविषयी बोलले तुकोबार आहे. एवढंच नाही, तुकोबार आहे स्वतःच्या मनाशी बोलताना. ऐका ऐका आयोजक मंडळी, ऐका, एकरूप व्हायचंय देवाशी आपल्याला. 2 दिवस राहिले, 2च दिवस राहिले, एकरूप व्हा त्याच्याशी. 2च दिवस राहिले. स्वतःच्या मनाशी बोलताना सुद्धा तुकोबार आहे देवाविषयी बोलले. म्हणून तोची द्यावा एक चित्ती. स्वतःच्या मनाशी बोला. तुम्ही बसलेले खरं सांगा, तुमचं मनाशी तुम्ही बोलताना तुम्ही जरी कीर्तनात असाल तरी काय बोलत असणार? 11:30 वय घ्या हे ना, पण चालूच काही नाही. माझं फोनचं बटन तुमच्या जवळ नुसतं दाबी ठेवा ना. थांबी जाऊ तुम्ही, गरीब माणूस मी. ठीक आहे, स्वतःच्या मनाशी बोलताना सुद्धा देवाविषयी बोलतात. मनाशी बोलणं सोपं आहे का महाराज? सोपं नाही. कसं आहे मन? चालणं वावरला बांधे यांना भुईमुंगले कितले आशंका. हे मन आहे ना, चंचल आहे. त्याच्याशी सुद्धा तुकोबार आहे म्हणतायत. मनात येते धावगी राही विठोबाच्या बाई. तुम्ही सगळे काना देशातून आलेले लोक आहात. त्या काना देशातील एक कवित्री होऊन गेल्या, महिला कवित्री. काय नाव आहे? बहिणाबाई. त्यांची मनाची एक कविता आहे. कोणती कविता आहे माहितीये का? तुम्ही सगळ्यांना शाळा शिकलेल्या आहेत, तुम्हाला असेल सुद्धा. मन वढाया वढाय उभ्या पिकातला ढोर किती हाकाया हाकाय फिरी येत पिकावर. होती की नाही नाना? मंडपवाले, होती ना ही कविता? या कविता आपल्यापर्यंत होत्या, आता त्या राहिल्या नाही. काय कविता असायच्या पूर्वी शाळेमध्ये? वा, त्या आपल्याला शिकवण द्यायच्या. सांगू का तुम्हाला 2-3 कविता? ऐका. खबरदार जर टाच मारून जाल पुढे, उडविल चिंगड्या राई राई. निष्ठा शिकवली जात होती राजाविषयी. आताच्या कविता, आता कुठली निष्ठा नाही, नुसती निष्ठा निष्ठी. कळलं का? यांना 30 तिकडे, त्यांना 2 इकडे. निष्ठा राहिली नाही हो. काय बोध घेणार? कळलं का तुम्ही? लक्षात ठेवा. पडलं, मी नाही म्हणत आले. कविता असायच्या. अरे, ज्या काळी आईमध्ये आपण धान्य पेरतो, ती काळी आई आपल्याला पोटाला दाणा देते. आपण वाढतो, मोठे होतो. त्याचे उपकार पूर्वी शिक्षणाच्या माध्यमातून तुमच्या आणि आमच्या मनामध्ये रुजवले जायचे. आणि कविता असायच्या आपल्याला शाळेमध्ये. काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. होत्या की नाही कविता? आताच्या मुलांना जर विचारलं ना, तिफन म्हणजे काय? सांग रे, तिफन म्हणजे काय? जाऊ यांना हे जाऊ दे आता. तिफन म्हणजे काय माऊली माहितीये का? एका ठिकाणी हे सांगितलं, मी म्हणलो भाऊ तिफन म्हणजे काय? त्याने मला उत्तर दिलं, महाराज तिफन म्हणजे खाण्याचा डबा. ओ बापरे भाऊ, अरे तो टिफिन वेगळा, टिफन वेगळं. अवघड आहे, कसं शिकतील? टिफन म्हणजे ज्या साधनाने त्या काळ्या आईमध्ये बीज पेरलं जातं त्याला टिफन म्हणतात महाराज. कारण त्याला 3 फण्या राहतात. आपल्या भागामध्ये काही काही ठिकाणी 4 फण्या असतात, त्याला आपण पांबर म्हणतो. शिकवलं जायचं. आता काहीच राहिलं नाही, नुसतं इंग्लिश मीडियम. आणि ज्याच्या घरी गेलं का ती माऊली त्या छोट्या पोराला आणते आणि म्हणते, भाऊ महाराज हे त्याचे कविता म्हणाली. कारण तो पोएम म्हणतो. कशी म्हणतो?
ज्वानी ज्वानी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईज नो पप्पा, आणि ओपन युअर माउथ. काय आहे याच्यात भाऊ? काय बोध घेणार या कवितेतून? काही नाही. ज्वानी नावाचं पोरग राहत, त्याने चोरून साखरीच्या डब्यातून साखर खाली. त्याचा तो दलिंदर बाप येतो आणि त्याला म्हणतो, भाऊ तू साखर खाती का? तो नाही नाही म्हणतो. आणि तो बाप पण उगाड बरं थोबाडतो ना. मग दाना सहित ते बाहेर पडलं. काय बोध आहे तिची? माझी नाही बरं ही, नाही तुम्ही मला म्हणशा. देते बाई नवऱ्याला तळून, नवरा गेला मरून, आता काय करते रडून, आणि घेते बाई दुसरा. शाबास. केवढी होती त्या लेकराला त्याच्यातला भाव कळत नसेल, पण तिला आतापासून पर्याय माहिती. कशी आपली भारताची संस्कृती टिकेल? अरे संस्कार द्या. मी पाहिलं ज्यांच्या ज्यांच्या घरात जायचो ना, ते म्हणायचं, महाराज या एरियाची घरांची किंमत आम्ही आलो त्यावेळेस 5 लाखाचा 50 लाख. हे तुम्ही कमवून ठेवलंय. आताच्या मुलांकडून हे घेतलं जाणार नाही, त्यांच्याकडून फक्त एकच घेतलं जाणार आहे, ते म्हणजे संस्कार. आता तुम्ही भरपूर केलेलं आहे, कमवलेलं आहे. आता फक्त ते कसं टिकेल ही शिदोरी त्यांना द्या लेकरांना. बाकी तुम्हाला काही लागणार नाही. आपल्याला वाटतं पैसा. एकदा का तुमचे हे अवयव थकले ना, तुमच्या मनात एकच राहतं, माझ्या लेकराने माझं म्हातारपण सुखात घालावं. भरपूर आहे माझं, पण ते सहज भेटेल का? ते संस्काराच्या माध्यमातून मिळेल. असो, चांगलं शिक्षण द्या. ज्ञानोबाराय तुकोबारायांची ज्ञानेश्वरी गाथा त्याच्या जवळ द्या. हे कीर्तनाचं तुम्ही काय, तुम्हाला वेळ लागला काय सप्ताह आणि कीर्तन करायला? अरे याच्यातून माणसं घडतील. काय घडतील? माणसं घडतील. कहता है इस देश का इतिहास, यह दूध की गंगा बेती थी, हरे भरे इस देश की जनता सदा ही सुख से रहती थी, मगर आज खाने को मिलती न रोटी, दही दूध माखन की तो आशा ही छूटी, कटती यहाँ पर करोड़ों गैया, कैसे मिलेगा इसमें कन्हैया, इस धरती का पालनहार सब है उसके हाथ में, जमाने में ही बदल आजकल हो रहा है, जमाने में बदल. अरे जमाना बदलतो. लोकांना, मुलांना आईबाप कळत नाही, सांगून गेले ते. आईबाप शिकवा म्हटले, वेळ येते आईबाप शिकवण्याची. नुसतं आई लिहिलं म्हणजे आईची सेवा घडत नाही, आणि बाप म्हटल्यानंतर बापाची सेवा घडत नाही. मायबाप या बापाचे कष्ट जर सांगितले ना, तुम्हाला एक घर दिसून राहिली, तुम्ही आले गावाकडून, हे त्याचे झाले. या पोरांना सांगा काय केलं तुम्ही. बापाचे कष्ट शेजारचा सांगायला येणार नाही, ते आईचं काम आहे. अय भाऊ बावड्या, हे त्याच नाही. सांगा माय बाप, तुम्ही नुसतं आई नका सांगू, बापाचे कष्ट सांगा. पेढे वाटणारी आई पूर्ण जगाला दिसते. तो पेढा कसा घरी आला, त्याच्या मागचे बापाचे कष्टही उमटू द्या.
बापाचं प्रेम दिसत नाही, त्याच्या उरातली माया तरी शोधून बघा. उरामध्ये माया त्याच्या काया मेघवानी. कविता आहे ना. दाखविना कधी पुन्हा डोळ्यात पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. हा गाडा सोपं नाही. माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, संस्कार द्या आणि स्वतःच्या मनाशी बोला. आपण काय करतोय? मनाशी बोलताना सुद्धा तुकोबर आहे. देवाविषयी बोलले एवढंच नाही, साधू संतांना भूत जरी भेटली तरी देवाविषयी बोलली. तुलसीदासांचं चरित्र अभ्यासा. तुलसीदासांना भूत प्रसन्न झालं आणि तुलसीदास भूताशी बोलू लागले. मला राम कधी भेटेल? कुणाशी बोलले? भूताशी. कुणाविषयी बोलले? देवाविषयी. मायबाप त्या भूताने देवाचा पत्ता सांगावा. कुणाला? तुलसीदासांना. आम्ही गावोगावी कीर्तनाला जातो आणि एखाद्या चौकामध्ये एखाद्या दलिंदरला जर विचारलं ना, कार भाऊ सप्ताचा मंडप कुठे आहे? तो कीर्तन मंडप, नाम यज्ञ मंडप. तो इथला खानदानी दलिंदर रास, तो हातभट्टीना रस्ता काढस, पण कीर्तनाचा मंडप दाखवत नाही. मग मला सांगा, माणसं चांगली का भूत चांगली? भूत. कोण चांगली? चला बरं, कोंडाई भारी म्हणून भूत चांगला येत. असो, भूतांशी बोलताना देवाविषयी बोलले. त्याच कारण एक तुकोबाराय म्हणतात, आम्ही देवाच्या व्यतिरिक्त बोलतच नाही, म्हणून त्याच्याशी एकरूप झालो. कारण आम्ही देवावर विशेष प्रेम करतो, अतिविशेष प्रेम करतो. मग ज्या जे देवावर अतिविशेष प्रेम करत असतील त्यांना सगळ्यांना विनंती आहे, हात मोकळे करा. संकट आलं की देव, समजा आमोशाने रात्र आहे आणि किर्र अशा आपण अंधारात एखाद्या बारी म्हणजे एखाद्या घाटात, तुमच्याकडे एखादी आहे का बारी जिथं असतो की याच्यात जाऊ नका, इथं भूत आहेत, अशा किर्र बारीमध्ये सापडलो आणि कळाला आज आमोशा आहे. त्या किर्र अंधाऱ्या बारीमध्ये तुम्ही काय म्हणणार? विठ्ठला माले सुखरूप उदनामा पावसाळ, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि एकदा बारी चढले, एकदा बारी चढले, उदनाचे लाईट दिसले, मग तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणतोस का? मग काय म्हणता तुम्ही? चढ गया ऊपर रे, दर्या का लोटन कबूतर रे. हे तुमचं प्रेम देवावर. अवघड आहे. हे प्रेम काय काम? साधा हरिपाठ जरी करतो ना आपण, हरिपाठ करतो आपण, म्हणतो देवाचे द्वारी उभा क्षण बरी, तेने मुक्तीचारी साधेल्या पप्या. आता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तुन्माले म्हणा, चाठीले म्हणा. वा रे तुझं प्रेम. असं देवावर प्रेम आहे तुमचं. आणि कवळ एकरूप होशा, आणि कवळ तुमले तो देव भेटी. तुम्ही पाठ टेकाय घ्यात ना, मग माझा आते देव भेटी का? आते देव भेटी असं वाटत ना, येणं तोंड पक्क फेमिकॉलवर चिटकाडी देवा. देव बी म्हणू नको, गुचब बाबा. असं प्रेम आहे? नाही, देवावर सामान्य प्रेम. एक तर देवावर विशेष प्रेम करा. विशेष प्रेम करता करता तुम्ही अति विशेष प्रेम करणार. विशेष प्रेम कोणाचं आहे? एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम
अंतर क्या दोनों की चारों में बोलो, एक प्रेम दीवानी एक तरस जीवानी. असं प्रेम करा. आता मला वेळ नाही, मी थांबणार आहे, पण मग अतिविषयी जे प्रेम करतात त्यांना देवाविषयी आता बोलण्याची नाही आणि एका देवा वाचणे काही, ते तुकोबार आहे. मग तुकोबार आहे देवाशी एकरूप झाले. लोक म्हणतात आम्ही देवाविषयी बोलत नाही, त्याच्याविषयी प्रेम आमचं अंतःकरणात तयार होत नाही. त्याचं कारण तुकोबार आहे म्हणतात की तुमच्या अंतःकरणामध्ये सगळे विकार आहेत, षड उर्मी हृदयात त्यांचा अंत पुरवणी. अगोदर ते अंतःकरणातले विकार मारा, ते मेले की देवाविषयी प्रेमाची भावना उत्पन्न होईल. आणि एकदा का देवाची भावना उत्पन्न झाली प्रेमाची की तुका म्हणे कुंते आस आणि तेथे वास करीतो. एकदा का अंतःकरणातले हे 6 विकार थोडक्यात सांगतो, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, हे जर गेले की देवाविषयी प्रेम निर्माण होतं. देवाविषयी प्रेम निर्माण झालं की त्याच्याविषयी आपण सतत बोलतो. व्यवहाराचं उदाहरण सांगतो, ज्याच्यावर आपलं प्रेम असलं की आपण त्याच्याविषयी बोलत राहतो. बरं का, घरी जाऊन विचार करा मी काय बोलतोय. समजा जी व्यक्ती एखाद्याचं परत परत नाव घेत असेल, समजावं त्या व्यक्तीचं त्याच्यावर काय आहे. ते म्हणणार मी तर बायकोनं नाव लिहित, बायकोनं काही घेत नाही. तिच्यात आधी माया शक्ती पाय, तिच्यात जगदंबा पाय, तिच्यात सखी सावित्री पाय. बरोबर की नाही. काय काय लोक म्हणतात बायकोनं ऐकस, बायकोनं ऐकच म्हणून बरं आहे त्यानं. नाही तर जर फुटा सोडून फिरायला लागला ना, हा याला बरा आहे फुटाले बांधली. ऐकू द्या ना, काय फरक पडणार आहे. कुणाचं ऐकून दारू पिण्यापेक्षा बायकोचं ऐकून संसार तरी करेल. असो, माझं सांगण्याचं तात्पर्य देवावर अतिविशेष प्रेम करा, देवाच्या व्यतिरिक्त अंतःकरणामध्ये काही राहत नाही असं संत वारंवार सांगतात. मग देवाविषयी चिंतन करा आणि ज्यांनी आपल्याला देव प्राप्त करून देण्याचा मार्ग सांगितला त्या संतांची आठवण नेहमी ठेवा आणि म्हणा ज्ञानेश्वर